दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांना माहेरची साडी या अतिशय गाजलेल्या चित्रपटातून खरीखुरी प्रसिद्धी मिळाली। त्यांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारत एक शोषित स्त्री अशी त्यांची ओळख प्रेक्षकांमध्ये निर्माण केली आहे। मात्र कोल्हापूरवरून शूटिंग करून त्या जेव्हा मुंबईत परतत होत्या तेव्हा त्यांचा भीषण अपघात झाला। या अपघातात त्यांच्या मणक्यात अर्ध्या इंचाची गॅप आली व मणका तुटला। मी एक्सरे काढत बसले, MRI कधी काढलाच नाही, त्यामुळे जास्तच त्रास झाला। त्यांनी लीलावतीला ऑपरेशन केलं आणि प्लेट टाकली व मला उभं केलं, असे अलका कुबल यांनी म्हटले आहे। त्यानंतर त्या 2 ते 3 महिने शूटिंगला गेल्या नाही। 6 सिनेमे एका पाठोपाठ होते। काहींनी तर म्हटलं की अलका कुबल आता कायमची व्हीलचेअरवर राहणार। ते सहन करणं त्यांच्यासाठी खूपच कठीण होतं। त्यामुळे आम्ही एवढे दिवस थांबू शकत नाही म्हणून अनेकांनी चित्रपट रद्द केले। मात्र पुढील 6 महिन्यात त्यांचे वजन 110 किलोपर्यंत वाढलं। त्यावेळी त्या मात्र खूपच खचल्या। त्या चालायला जायच्या तेव्हा बाकीचे लोक त्यांच्याकडे बघून म्हणायचे, काय तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताय, किती वजन वाढले, तुम्हाला काही वाटत नाही का? त्यावेळी अलका कुबल खचून जायच्या। अलका कुबल या मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सून म्हणून ओळखल्या जातात। त्यांनी इंडस्ट्रीमध्ये सून आणि मुलीची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली होती। मात्र काही कारणास्तव आणि अपघातामुळे आज त्या सिनेविश्वापासून दुरावल्या गेल्या आहेत। परंतु असे असले तरी टीव्हीवर जेव्हा जेव्हा त्यांचे चित्रपट लागतात तेव्हा तेव्हा त्यांचे प्रेक्षक खूप आवडीने त्यांचे चित्रपट पाहत असतात। तर तुम्हाला अलका कुबल यांचे चित्रपट आवडतात का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।